रामकृष्ण हरी. आपण करन्यासांच्या चरणांचा अभ्यास करत आहोत. आपण प्रथम चरण पाहिलेलं आहे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. आता त्याच दुसऱ्या अध्यायातील 23व्या श्लोकातील दुसरं चरण आहे. न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हा मंत्र म्हणताना आपण अंगठ्याने तर्जनीला घर्षण करायचं आहे आणि तेथील देवता, तेथील शक्ती आपण जागृत करायची आहे. न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः इति तर्जनेभ्यां नमः. हा मंत्र आपण तर्जनीवर स्थापन केलेला आहे. ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की या पवित्र, शुद्ध आणि उपाधिरहित, आदिरहित तसेच शाश्वत असणाऱ्या ह्या आत्म्याला पाणी भिजवीत नाही आणि वाराही सुकवीत नाही. आता हा मंत्र म्हणताना आपण जे अंगठ्याने तर्जनीवरच्या अग्रभागावरील देवतेला जागृत केलेला आहे. मंत्राची स्थापना करून ती जी शक्ती आपल्या शरीरात निर्माण होत आहे, हाताची देवता इंद्र आहे, म्हणजे आपल्या इंद्र देवताची शक्ती आपण जागृत करत आहोत आपल्या हातामध्ये. आता यामध्ये न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. पाण्याने हा आत्मा भिजत नाही आणि वाराही याला सुकवू शकत नाही, म्हणजे आत्म्याला कुठंच कधीच कशानेच मरण नाही, हे इथे या श्लोकामध्ये आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता पृथ्वीला पाण्याचाच आधार आहे. पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण जास्त आहे. पूर आला तर काय होतं, घरं डोंगर शेती जमीन काय असं नसन ते सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. नद्या नाले तुडुंब भरून वाहतात, पण आत्मा नाही वाहून जात. त्याच्यात एखादं बुडालं तर शरीर वाहून जातं, आत्मा नाही वाहून जात. पाण्यात खूप ताकद आहे, खूप शक्ती, आणि पाण्याशिवाय कोणताही जीव जगू शकत नाही. परंतु पाणी सुद्धा आत्म्याला मारू शकत नाही, भिजवू शकत नाही. त्याचप्रमाणे न शोषयति मारुतः, वायू न शोषयति, वारा सुद्धा ह्या आत्म्याला सुकवित नाही. कसे तर वायू हा ब्रह्मांडात प्रगटला, त्याच्यानंतर ब्रह्मांडातील देवतांना सुद्धा तो पुरला आणि तिथून तो पिंडी प्रगटला. अगदी नाना रूपाने प्रत्येकाच्या शरीरात आहे की नाही वायू. पूर्ण पृथ्वीवर सर्व सृष्टीमध्ये हा जो वारा आहे, हा वायू आहे, हा अनेक प्रकारे प्रगटलेला आहे. आणि मृत्यूलोकातील सर्वच जीव केवळ वायूवर जिवंत आहेत. देवांनाही श्वास लागत होता, श्वास पाहिजे, देवालाही पाहिजे, दानवालाही पाहिजे, मानवालाही पाहिजे श्वास. आणि ह्या मृत्यूलोकावरील जे जे जीव आहेत त्या प्रत्येकाला श्वासाची, वायूची गरज आहे. परंतु तरीही वायू सुद्धा या आत्म्याला मारू शकत नाही. आता आपण वायूमध्ये किती ताकद आहे ते आपण बघूया. पावसाळ्यात ढग येतात, अगदी पाण्याने भरलेले ढग काळे कुट्ट आले करता आपण काय करतो, पटापट पटापट सगळे घरदार आवरायला लागलं, झाकपाक करा, बाहेरचे कपडे आवरून टाका, चाऱ्यावर झाकून ठेवा, जनावरांना शेडमध्ये बांधा, की सगळी घाई उठून जाते. का? एका मिनिटात पाऊस पडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली. आत्ता पाऊस पडून आपण भराभर 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 सगळं आवरतो, परंतु सोसाट्याचा वारा सुटतो. एकदा सोसाट्याचा वारा सुटला की ते पाण्याने भरलेले मेघ, ते ढग दुसरीकडे वाहून नेले जातात आणि आपण फक्त बघत बसतो. अरे आत्ता पाऊस पडणार होता, आत्ता एका मिनिटात पडला असता, पण नाही पडला. ही शक्ती कोणा? वायूत. वायूने ते वाहून नेले. ही शक्ती वायूत आहे. पाण्याचे ढग वाहून दुसरीकडे नेण्याची शक्ती वायूत आहे, पण आत्म्याला मारण्याची शक्ती वायूत नाही. मग भगवंताने आपल्याला काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये, की नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. ह्या पवित्र आत्म्याला कुठंही कशानेही मरण नाही. हा शस्त्राने मरत नाही, हा अग्नीने जळत नाही, हा पाण्याने भिजत नाही आणि हा वाऱ्याने सुद्धा सुकत नाही किंवा वाहून जात नाही.
भगवंत म्हणतात याच्यामध्ये की न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा आत्मा जन्मही पावत नाही आणि मृत्यूही पावत नाही. शरीराचा नाश केला तरी याचा नाश होत नाही. नाश जो होतो तो शरीराचा होतो, आत्म्याचा नाही. हा पवित्र आत्मा म्हणजे हा भगवंताचा अंश. आपण शरीर रूपाने ही सृष्टी निर्माण झालेली आहे आणि आपण मानव जन्मात आलेला आहोत. म्हणून आपण भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. भगवंताने काय सांगितलंय आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी.